हॅलो ऑल, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण इंग्लिशमध्ये जो चॅप्टर चालला होता द नेकलेस, ज्याची आपण मागच्या सेशनमध्ये स्टार्ट केलं होतं, त्यालाच पुढे कंटिन्यू करूया. मॅथिल्डेची कहाणी आहे, जी की एक गरीब घरात जन्म घेतलेला असतं, खूप सुंदर असते आणि ती नेहमी तिला असं वाटतं की तिच्यावरती गलत झालं आहे, ती गलत घरात जन्मली. तिचा जो नवरा असतो तो सुद्धा एक गरीब माणूस असतो, जास्त श्रीमंत नसतो. तिचे स्वप्न खूप उंच उंच असतात. ती खूप मोठे स्वप्न बघते की तिच्याजवळ मोठं घर, खूप दागिने दागदागिने असं सगळं असायला पाहिजे, जे की तिच्याजवळ नसतं. तर ती नेहमी खूप दुखी राहते. तर पुढे काय होतं तिच्या जीवनात, चला वाचूया आपल्या या स्टोरीमध्ये. द नेकलेस. नेकलेस म्हणजे हार. तर आता पुढची स्टोरी वाचणं आपण कंटिन्यू करूया. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ऍट द कॉन्व्हेंट, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची एक खूप रिच फ्रेंड होती, खूप जे आहे मैत्रीण होती, अमीर मैत्रीण होती. आणि ती जी होती अ फॉर्मर स्कूलमेट, जी की तिची जुनी शाळेची मैत्रीण होती आणि ऍट द कॉन्व्हेंट, कॉन्व्हेंट जिथे ती शिकली होती तिथली ती मैत्रीण होती. पण ती तिच्याकडे नव्हती जात, कारण की काय झालं, ती खूप श्रीमंत होती, ती मैत्रिणीची श्रीमंत होती. म्हणून ती whom she avoided visiting, तिच्याकडे ती जात नव्हती, कारण की तिला असं वाटायचं की ती तिच्याकडे जाईल तर नंतर तिला काय होईल, ती रडेले, रडेले विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी, की तिला खूप त्रास होईल आणि ती सोचून सोचून की तिच्याजवळ किती काही आहे आणि माझ्याजवळ या सगळ्या गोष्टी नाहीये, हे सगळं सोचून सोचून ती रडेले. म्हणून ती तिला अवॉइड करत होती, तिच्याकडे जात नव्हती, जेव्हा की तिची ती मैत्रीण खूप चांगली होती. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. एक दिवशी, एक संध्याकाळी जे आहे, तिचा नवरा परत आला घरी आणि विथ एन एअर ऑफ ट्रायम्फ, म्हणजे की जसं की वाऱ्यामध्ये ट्रायम्फ म्हणजे काय, जीत असते ना, जिंकलो आपण, तर असं काही जिंकायची खुशी होती. खूप प्रसन्नतेने तिचा नवरा घरी आला आणि त्याच्या हातामध्ये एक मोठासा एन्व्हलप होता, म्हणजे की एक लिफाफा होता मोठासा. लुक, ही सेड, हिअर समथिंग फॉर यू. आणि तो म्हणाला की पहा, ह्याच्यात तुझ्याकरता काहीतरी आहे. She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने तो जो एनवलप होता तो उघडला, त्याला फाडून उघडलं त्या पेपरला आणि त्यातनं एक कार्ड निघाला. त्या कार्ड मध्ये लिहिलं होतं, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्जेस रॉम्पुनी रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लोएसल्स कंपनी ऍट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. म्हणजे की खूप मोठं आमंत्रण त्यांना मिळालं होतं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडनं त्या दोघांना, जे की फार मोठी गोष्ट होती तिच्या नवऱ्याकरता. तर त्याच्याच कारणाने तो प्रसन्न होता की आपल्याला इतक्या मोठ्या पार्टीमध्ये, ओकेजन मध्ये जायचं, आपल्याला बोलवलं गेले, फार मोठी गोष्ट होती. कारण की तो एक लहान पदाचा व्यक्ती होता आणि त्याला इतक्या मोठ्या पार्टीमध्ये बोलवलं होतं, त्याच्याकरता फार मोठी गोष्ट होती. तो खूप प्रसन्न होता. हे पाहिजे लिहिले, M stands for Montessor and MME stands for मॅडम. हे जे इथे लिहिलंय ना, एम आणि MME जॉर्ज, MME स्टँड्स फॉर मॅडम, द मॅडम जॉर्ज, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्ज रॉम्पेनी रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ एम, म्हणजे की मॉनेसोर अँड मॅडम लुइझल. तर म्हणजे हे नॉरा बायको, म्हणजे यांचं जे सरनेम होतं हे काय होतं, लुइझल्स होतं, लुइझल. ठीक आहे ना. तर यांना बोलावलं गेलं होतं. फ्रेंच फॉर मॅडम, फ्रेंच टर्म्स ऑफ ऍड्रेस लाईक मिस्टर अँड मिसेस इन इंग्लिश. जसं की मिस्टर अँड मिसेस म्हटलं जातं, आपल्याकडे श्री आणि श्रीमती म्हटलं जातं, तशा प्रकारे फ्रेंच मध्ये हे एम आणि MME असं म्हटलं जातं. तर इन्स्टेड ऑफ बीइंग डिलाइटेड एज हर हजबंड हॅड होप्ड, शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. तिच्या नवऱ्याला असं वाटलं होतं की हे पाहून ती खूप प्रसन्न होईल आणि तिला छान वाटेल, पण ते काय झालं, ती प्रसन्न नाही झाली तिच्या नवऱ्यासारखी. आणि तिने काय केलं, ते इन्व्हिटेशन कार्ड होता तो टेबलवरती फेकून दिला. अँड मटर्ड, आणि रागावून बोलली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट? तुम्हाला काय वाटतं की मी याच्याबरोबर काय करू? अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो? आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय एक्सपेक्ट करता, काय चाहता की मी जर तिथे जाईन तर मी काय घालू, काय घालून जाऊ? म्हणजे गोष्ट तिथेच घेऊन टाकली. तिचं नेहमीच जे होतं की माझं काही चांगले कपडे नाहीये, चांगले दागिने नाहीये, तर ही गोष्ट परत तिथेच आली की मी काय घालून जाईन. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड. वाय? तर त्यांनी या बाबतीत सोचलं नव्हतं आणि तो जे आहे थोडंसं स्टॅमर, म्हणजे की असं लडखडावून बोलला. वाय? का? द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, तू ज्या ड्रेसमध्ये थिएटरमध्ये जातेस, चालली होतीस, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, तिथं मला खूप छान वाटते.
ही स्टॉप्ड स्टन्ड डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग. तो तिथे थांबला आणि तो आपल्या बायकोला रडताना पाहून त्याला खूप त्रास झाला. आणि कारण की ती रडत होती. ही टटर्ड. व्हॉट्स द मॅटर, लेट सी मॅथिल्डे, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. तो खूप चांगल्या मनाचा होता तिचा नवरा. तर त्यांनी बिचाऱ्यांनी त्यांनी म्हटलं की काय झालं, आपल्या बायकोला विचारलं काय झालं मॅथिल्डे, चला बघू आपण एक चांगली ड्रेस कितीची होईल. तर म्हणजे की त्याच्याजवळ इतके पैसे नव्हते, तो गरीब माणूस होता, पण तरी सुद्धा बायकोला त्रासात नव्हता बघू शकत. त्याला वाटलं की आपली बायकोला या गोष्टीचा त्रास झालेला आहे. शी थॉट फॉर अ मोमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट. तर ती 1 मिनिटाला थांबली आणि कॉस्ट म्हणजे की पैशांचा हिशोब लावू लागली की चांगली ड्रेस कितीची येईल. And also wondering what amount she could ask for without an immediate refusal. आणि ती हे सोचू लागली की तिला किती पैसे म्हटले पाहिजे जे की रिफ्यूज न हो, म्हणजे की ज्याला की तो मनानं करू पावे, तो देऊ शके, असे ती पैशांच्या बाबतीत सोचू लागली. ऍट लास्ट शी आन्सर्ड हेजिटेंटली. शेवटी ती जे आहे की म्हणाली, हेजिटेंटली म्हणजे लाजता लाजता म्हणाली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. ती म्हणे की मला माहित नाही, पण मला असं वाटतं की बहुतेक 400 फ्रँक्स, 400 फ्रँक्स मध्ये काम होऊन जाईल. आता 400 फ्रँक्स म्हणजे त्या लोकांकरता फार मोठी रक्कम होती. ही टर्न्ड अ लिटिल पेल, म्हणजे की तो जो आहे त्याचा रंग पिवळा पडला हलकासा. बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाउंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नॅन्ट्रे विथ अ फ्यू फ्रेंड्स. तर त्याला जे आहे त्याचा बिचाराचा रंग पिवळा पडला, कारण की तो पैसे तेवढेच त्यांनी इकट्ठा केले होते, एकत्रित केले होते एक गन घेण्यासाठी, एक बंदूक घेण्यासाठी, जो की तो आपल्या मित्रांबरोबर एका जागी जाणार होता, नॅन्ट्रे करून जागे, आणि तिथे जाऊन तो हंटिंग करणार होता, म्हणजे शिकार करणार होता. त्यांनी असं सोचलं होतं की मित्रांबरोबर जाईन आणि करेन. त्याच्याकरता तो खूप वेळापासून, खूप दिवसांपासून पैसे एकत्रित करत होता आणि ते तेवढेच पैसे होते. हाऊएव्हर ही सेड, व्हेरी वेल आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. तरी सुद्धा तो म्हणाला, त्यांनी आपली जी इच्छा होती तिला साईड मध्ये ठेवून बायकोची इच्छेला सन्मान दिला आणि तो म्हणाला की ठीक आहे, आय कॅन गिव्ह यू, मी तुला देईन 400 फ्रँक्स, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण तू प्रयत्न कर की खरंच खूप सुंदरशी ड्रेस घे आपल्याकरता. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर अँड मॅडम लुइसल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँक्शियस, दो हर ड्रेस वॉज रेडी. आता जो पार्टीचा दिवस होता तो जवळ येत होता आणि तरी सुद्धा जी मॅडम लुइसल होती तिच्याजवळ जेव्हा की जितकी सुंदर ड्रेस तिने घेऊन घेतली होती जशी तिला हवी होती, पण तरी सुद्धा ती उदास होती आणि तिला बरं नव्हतं, म्हणजे बरं नव्हतं म्हणजे की तरी तिच्यात काहीतरी असं तिला कमी वाटत होती आणि ती फार जास्त डिप्रेशन मध्ये होती. का होती? वन इव्हनिंग हर हस्बंड सेड टू हर. एक दिवशी संध्याकाळी तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, व्हॉट्स द मॅटर, काय झालं? यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. तू खूप विचित्र वागतेस मागच्या 3 दिवसापासून. शी रिप्लाइड, I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party. आता तिने परत एक नवीन, म्हणजे एक पहिले ड्रेसचं झालं, आता एक नवीन की माझ्याजवळ मी खूप अपसेट आहे कारण की माझं काही ज्वेल्स नाहीये, माझं काही दागिने नाहीये, एक सिंगल स्टोन म्हणजे एक सिंगल एक दगडे नाहीये की मी त्याला घालू शकू. याच्यापेक्षा तर चांगलं की मी पार्टीत न जाऊ. यू कुड विअर फ्लावर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ऍट दिस टाइम ऑफ इयर. तर त्यांनी तिला सजेस्ट केलं की तू फुलांचे दागिने का नाही घालत, ते तर आजकाल खूप फॅशन मध्ये पण आहे, तर तू त्यांना घालू शकते. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, पण तिला कन्व्हिन्स नाही झाली, ती याच्याकरता नाही मानली. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. तर शेवटी ती पुढच्या दिवशी नेक्स्ट डे आपल्या त्याच मैत्रिणीकडे गेली जी खूप श्रीमंत होती आणि तिला आपल्या बाबतीत सांगितलं, आपल्या दुःखाचं कारण सांगितलं. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब. तर मॅडम फॉरेस्टियर जी तिची मैत्रीण होती ती आपल्या मिरर्ड वॉर्डरोब, वॉर्डरोब म्हणजे काय, जी तुमची अलमारी असते, कबर्ड असतं, तर त्याच्यात काच लागलेला असतो ना, एका साईडला काच असतो, तर तिथे ती गेली. टुक आउट अ लार्ज बॉक्स, तिथून एक मोठासा बॉक्स काढला, ब्रॉट इट बॅक, तो आणला तिने इकडे, ओपन इट, उघडला, अँड सेट टू मॅडम लोइझल, आणि मॅडम लोइझलला ती म्हणाली, चूज माय डिअर, म्हणजे की चूज कर, तुला त्याच्यातनं जे हवंय. म्हणजे इतकी चांगली तिची मैत्रीण होती की तिने आपल्या दागिन्यांचा डबा आणून तिच्या समोर ठेवला आणि म्हणाले की तुला याच्यातनं जे हवंय ते तू घेऊन घे. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स. पहिले तिने ब्रेसलेट्स पाहिले. ब्रेसलेट्स म्हणजे हातात घालायचे जे, म्हणजे बांगडी नसते, ती बांगडीच्या व्यतिरिक्त असतं, पण हातात घालायचा एक प्रकार असतो. देन अ पर्ल नेकलेस, त्यानंतर एक मोतीचा हार पाहिला. शी ट्रायड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, आणि मग ती ज्वेलरी
जी होती तिचे दागिने घालून पाहू लागली. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. आणि परत परत ती विचारत होती, तुझ्याजवळ आणि काही नाहीये? वाय? येस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. तर ती म्हणाली की हो ना, का माझं आहे आणि पण मला कळत नाही की तुला काय आवडेल. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स, तर अचानक तिला काय दिसलं, एक काळ्या सॅटिनच्या बॉक्समध्ये एका डब्यामध्ये एक सुपर डायमंड नेकलेस. ठीक आहे, एक डायमंडचा नेकलेस तिला दिसला, आणि हिऱ्याचा म्हणजे. अँड हर हार्ट बिगेन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तिचं जे हृदय होतं तो एकदम खूप तेज धडकू लागला, म्हणजे तिला खूप सुंदर वाटलं, खूप जास्त आवडलं. हर हँड्स ट्रेम्बल्ड एज शी टूक इट. तर तिचे हात जे ना ते कापू लागले, जसं तिने उचललं तिचे हात असे कापू लागले, कारण की तिला ते इतकं छान वाटलं होतं. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. तर तिने त्याला आपल्या गळ्याच्या इथे घातलं, असं ते हार घालून पाहिला आणि आपल्या स्वतःला ती बघत राहिली की ती किती सुंदर दिसते, तिला असं वाटलं. तर अशा प्रकारे तिला तो हार खूप जास्त आवडला. तर ह्याच्या पुढे काय होतं ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. आता आपण आपल्या इंग्लिश वर्कशॉपचा जो नेक्स्ट एक्सरसाइज आहे तिला बघू. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ऍक्शन्स ऑफ मॅथिल्डे. मॅथिल्डेचे संबंधित काही कहाणीमधनं हे लाईन्स घेतले गेले आहेत. ठीक आहे ना, वाक्य घेतले आहेत. तर आपल्याला हे लिहायचं की आपल्याला काय वाटतं त्याच्या बाबतीत, की तिने हे जे काम केलं या जे तिची सोच होती त्याच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं. तर चला पाहूया आपण. मॅथिल्डे वॉज ब्युटिफुल अँड सो शी वॉन्टेड टू मॅरी अन एरिस्टोक्रॅट. मॅथिल्डे खूप सुंदर होती म्हणून तिला असं वाटायचं की तिला कोणी सुंदर, एक खूप श्रीमंत नवरा मिळेल. तर ही जी तिची सोच होती, हे जे तिला वाटत होतं ते, शी वॉज नॉट रॉंग टू थिंक सो. तर ती चुकीची नव्हती असं सोचण्यामध्ये. बिकॉज आय थिंक एव्हरी वुमेन ब्युटिफुल ऑर नॉट वॉन्ट्स टू मॅरी अ पर्सन हू हॅज अ गुड पोझिशन अँड वेल्थ. कारण की मला असं वाटतं की कोणी पण बाई जी आहे ती सुंदर असो चाहे नसो, पण ती एक चांगल्या माणसाशी, अशा माणसाची ज्याची की चांगली पोझिशन असे समाजामध्ये, चांगला पैसा असो, हर कोणीच असं अशा व्यक्तीशी लग्न करणं चाहतं. म्हणून याच्यात तिचं काही चुकीचं नव्हतं. नेक्स्ट आहे, मॅथिल्डे वॉज सॅड बिकॉज शी डिड नॉट गेट एनी लक्झरीज. ती खूप दुःखी होती कारण की तिला कोणती लक्झरीज, सुख सुविधा नव्हत्या मिळाल्या. हर थिंकिंग वॉज नॉट करेक्ट. तर तिचं जी हे सोच होतं चुकीचं होतं. नॉट एव्हरीवन गेट्स अ लक्झरियस लाईफ. पहा, हर कुणाला या जीवनात जे आहे आरामाची जिंदगी नाही मिळत. शी शुड हॅव मॅनेज्ड इन व्हॉट एव्हर दे वर अर्निंग अँड लिव्हड अ सिम्पल बट हॅपी लाईफ. लोकांजवळ कमी असतं पण तरी ते सुखासमाधानाने राहतात. तर म्हणून तिच्याजवळ जे काही होतं त्याच्यातही ती आरामाने, खुशीने, प्रसन्नतेने राहू शकत होती. मॅथिल्डे फेल्ट दॅट हर हाऊस वॉज शॅबी अँड पुअरली फर्निश्ड. मॅथिल्डेला वाटत होतं की तिचं घर जे आहे ते खूप शॅबी आहे, अव्यवस्थित आहे आणि तिथे फर्निश्ड नाहीये, म्हणजे तिथे काही चांगल्या प्रकारचे गोष्टी त्या घरात नाही आहे. Her feelings are wrong because it depends on the people who live in the house to keep the house clean, tidy and beautiful with whatever furniture things they have got. तेव्हा आपल्या घरात जेही काही सामान असो, थोडं थोडकं असो, जेही असो, चाहे ते जुनं असो नवीन असो, पण हे घरात राहणाऱ्यावरती डिपेंड करतं की ते घर ते कसं ठेवतं, चांगलं स्वच्छ. आणि हे सगळं ठेवणं तर एका घरात जे राहतं त्याच्या हातात असतं. तर म्हणून फर्निचर आणि ह्याच्याशी कोणतं घर चांगलं दिसेल असं नाहीये, ही तर आपली थिंकिंग वरती. म्हणून तिची ही जी थिंकिंग होती ही चुकीची होती. मॅथिल्डे वॉन्टेड अदर पीपल टू एनव्ही हर. मॅथिल्डे ला असं वाटत होतं की बाकीचे लोक तिच्याशी ईर्ष्या करे. मॅथिल्डेज थॉट वॉज रॉंग. तर तिचं हे जे सोचणं होतं ते चुकीचं होतं. बिकॉज हॅपीनेस डज नॉट डिपेंड ऑन मेकिंग द पीपल एनव्ही यू. कारण की आपली प्रसन्नता लोक आपल्याशी जळे ह्याच्यावरती डिपेंड नाही करत. शी विश्ड दॅट पीपल वुड हॅव ऍडमायर्ड हर इफ शी हॅड रिच ड्रेसेस अँड ज्वेल्स. तर तिला असं जे वाटत होतं की माझ्याजवळ छान कपडे राहतील आणि ज्वेलरी राहील तर लोक माझ्याशी जळतील, पण हे तिचे सोचणं चुकीचं होतं. मॅथिल्डे वॉज नॉट हॅपी टू सी द इन्व्हिटेशन. जेव्हा इन्व्हिटेशन कार्ड मिळालं तर ती प्रसन्न नव्हती. मॅथिल्डे डिड नॉट केअर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द इन्व्हिटेशन हर हजबंड हॅड रिसिव्ड. तिच्या नवऱ्याला जे इम्पॉर्टन्स मिळालं होतं, महत्व मिळालं होतं त्या इन्व्हिटेशनच्या थ्रू, ते तिला नाही समजलं. त्या गोष्टीचं तिने केअर नाही केली. शी वॉज थिंकिंग ओनली अबाउट द ड्रेस शी वुड वेअर देअर. आणि ती नुसतं आपल्या बाबतीत सोचत होती की ती कोणते कपडे घालेल आणि काय करेल. तर हे चुकीचं होतं. मॅथिल्डे वॉन्टेड अ न्यू ड्रेस फॉर हरसेल्फ. तिला आपल्याकरता एक नवीन ड्रेस हवी होती. शी वॉन्टेड इट ओनली टू सेल्फिशली कॉर्नर हर हजबंड फॉर एक्स्ट्रॉटिंग मनी फ्रॉम हिम टू बाय अ न्यू ड्रेस. ती फक्त आपल्याकरता एक नवीन ड्रेस घेणं चाहत होती आणि त्याच्याकरता आपल्या नवऱ्याकडनं कसंही करून पैसे
जे आहे ते लबाडणं चाहत होती, जे की चुकीचं होतं. हर थॉट वॉज सिली अँड अनरिझनेबल. तर म्हणून तिचं जे सोचणं होतं ते मूर्खतेपूर्ण होतं. मॅथिल्डे बॉरोड अ डायमंड नेकलेस फ्रॉम हर फ्रेंड अँड वोर इट टू द पार्टी. मॅथिल्डेनी काय केलं, डायमंडचं नेकलेस घेतला, हार घेतला आणि आपल्या मैत्रिणीकडनं आणि त्याला पार्टीत घातलं. बॉरोईंग अ डायमंड नेकलेस वॉज नॉट अ डायर नीड ऑफ मॅथिल्डे. तर ह्याची काही जरूरत नव्हती. शी कुड हॅव युज फ्लावर्स इन्स्टेड. तर ती फुलांचं तिच्या नवऱ्याने म्हटलं होतं तसं ती करू शकत होती, आभूषणं घालू शकत होती. बट शी वॉन्टेड अनदर वुमेन्स नेकलेस टू मेक अ शो ऑफ हर ब्युटी. पण तिने दुसऱ्या बाईचं हार घेणं कबूल केलं आपल्याला सुंदर दाखवाय करता. शी डिड नॉट अंडरस्टँड दॅट बॉरोईंग इज बेगिंग. तिला हे नाही वाटलं की कुणाकडनं उधार घेणं हे भीक मागण्यासारखंच असतं, तर हे चुकीचं होतं. मॅथिल्डे लॉस्ट द नेकलेस. मॅथिल्डेशी ते नेकलेस जे आहे ते हरवून जातं. बॉरोईंग अ डायमंड नेकलेस. Mathilde was so overwhelmed and captivated by her success that she was not aware of her responsibility of safekeeping the borrowed necklace carefully. ती आपल्या सक्सेस मध्ये म्हणजे की तिथे तिची खूप प्रशंसा झाली आणि त्याच्यामध्ये ती इतकी वाहून गेली की तिला हे लक्षातच नाही राहिलं की आपण दुसऱ्याची वस्तू घेतलीये आणि आपलं काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ती त्याच्यामध्ये ती केअरफुल नाही राहिली आणि ती ते हरवून दिलं. शी लॉस्ट इट ओनली बिकॉज ऑफ हर केअरलेसनेस. ती केअरलेस होऊन गेली. तिने जर लक्ष नाही ठेवलं गोष्टीचं म्हणून हे झालं. तर आज अशा प्रकारे आपण मॅथिल्डेची कहाणी आज वाचली, जी की कशी होती आपण पाहतोच आहे. तिच्याजवळ जे होतं त्याच्यात ती संतुष्ट नव्हती, तिला आणि हवंसं होतं. पुढे कहाणीत काय होतं आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.